पुण्यासाठी अजून एक चांगला विषय, चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वार्थानं, यासाठी मला असं वाटलं की माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे. विजन आहे माझ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर मला ठरलेलं आहे पुढच्या 5 वर्षात काय करायचं. आई काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला तर त्यांच्या लक्षात आलं की रवी धंगेकर हा लोकसभेत जाऊ शकतो. अपक्ष म्हणून जरी मी इकडं असलो तरी मला वाटतं की पुणेकरांचे प्रश्न, मला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांच्या प्रश्नावरती देशाचं सुद्धा मला तेवढंच महत्त्व आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पुण्याचे प्रश्न. सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे लोकसभेसाठी रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचारही जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या दरम्यानच आपणच कसे योग्य उमेदवार हे सांगताना दोन्ही बाजूचे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत असतात. मात्र पुण्यात आज हे उमेदवार चक्क एकमेकांशी विकासाच्या गप्पा मारताना दिसले आणि तेही ऐन निवडणुकीच्या तोंडावर. ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हो, हे अगदी खरं आहे. पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेले महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि सोबतच अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणारे वसंत मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते एकाच ठिकाणी एकाच टेबलवर गप्पा मारताना दिसले आणि पुण्याच्या प्रश्नावर चर्चाही करताना दिसले. निमित्त होतं ते वाडेश्वर कट्ट्याचं. तब्बल तास-दीड तास चाललेल्या खेळीमेळीच्या वातावरणात विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. एरवी एकमेकांवर राजकीय मंडळी चिखलफेक करतात, मात्र पुण्यात थोडीशी वेगळी परंपरा आहे. राजकीय पक्षातील नेत्यांचे मतभेद आहेत, मात्र ते मनभेद असता कामा नये या दृष्टीनं राजकीय नेत्यांचा प्रयत्न असतो आणि त्याच हेतूनं वाडेश्वर कट्टा मागील अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये सुरू आहे. याच कट्ट्यावर आज पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेल्या या तीनही उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं आणि यावेळी या उमेदवारांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. पुण्याच्या नागरिकांसमोर नेमकं काय घेऊन हे उमेदवार जाणार आहेत? खेळीमेळीच्या वातावरणात झालेल्या या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये हे उमेदवार नक्की काय म्हणतायत, ऐका. मोदीजींच्या टीममध्ये काम करायची मला संधी मिळेल आणि मग पुण्यासाठी अजून एक चांगला विषय, चांगलं विजन घेऊन देशातील सर्वोत्तम शहर पुणे कसं होईल सर्वार्थानं, यासाठी मला असं वाटलं की माझ्या पक्षानं मला संधी दिली आहे आणि मी त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करणार. नाही, मोदीजी देशाचे प्रधानमंत्री परत होणार आहेत यात शंका नाही आणि त्यामुळे त्यांच्या टीममध्ये एक सहकारी म्हणून या शहराचा प्रतिनिधी म्हणून मला केंद्रातनं खूप काय काम करता येऊ शकतं, कारण मी त्या पक्षाचा आहे, त्या युतीचा आहे, त्यामुळे मला चांगलं काम करता येऊ शकतं आणि विजन आहे माझ्यासमोर, माझ्या डोळ्यासमोर मला ठरलेलं आहे पुढच्या 5 वर्षात काय करायचं ते. त्यामुळे मला काम करणं खूप, एक तर मला आवड आहे, काम करायचं आहे आणि मला ते दिसतंय की ते मला माझ्यासाठी खूप सोपं असेल. काँग्रेस पक्षामध्ये 20 लोकांनी उमेदवारी मागितली आणि मीही मागितली आणि उमेदवारी मागितल्यानंतर पक्षाने विचार केला आणि मला सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. ही उमेदवारी देत असताना गेली 30 वर्ष मी पुणे शहरामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी एक माझ्या स्वतःची एक चौकट आखून नाही घेतली की मी काम करताना सर्वसमावेशक काम केलं. येणारा प्रत्येक नागरिक मग पुणे शहरातला असेल, पुणे शहराच्या बाहेरचा असेल, तर सातत्यानं त्याला न्याय द्यायचा प्रयत्न केला आणि त्याचा सारासार विचार करून पक्षाने माझ्यासारख्या इंडिया फ्रंटचा उमेदवार म्हणून, आई काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून माझ्यासारख्याच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला. त्याचाच अर्थ असा की मला त्यांनी केलेला जो आसन सारासार विचार त्यातनं मला उमेदवारी दिली तर त्यांच्या लक्षात आलं की रवी धंगेकर हा लोकसभेत जाऊ शकतो आणि पुणेकर त्याला पाठवू शकतात, त्यामुळे मला त्यांनी उमेदवारी जाहीर केली. माझी भावना पक्ष सोडताना मी काय म्हणजे काळजावर दगड ठेवूनच निर्णय घेतलेला आहे. मी जे सुरुवातीपासून सांगत होतो की या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक ताकद आहे. सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून 12 ते 17 पक्षांनी या पुणे शहरात काम केलेलं आहे आणि आता 17 ते 22 या कालावधीमध्ये सुद्धा पुण्यामध्ये मनसेला चांगलं मतदान होतं आहे. एक चुकीचा अहवाल शहरातल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तिकडे गेला, पक्षाची एक चुकीची प्रतिमा तिकडे पुढे गेली की पक्ष लढू शकत नाही. ह्या गोष्टींमुळे मी पक्षाचा त्याग केला आणि पक्षाने कुठल्या कारवाई करण्याच्या अगोदरच मी पक्षाचा राजीनामा दिला
आणि मला वाटतं की आज मी 15 वर्ष नगरसेवक काम करतो. आज जी काय आपल्या शहराची एक शहराला चांगल्या पद्धतीची दिशा देणं गरजेचं आहे. मी शहराची जी दशा झालेली त्या दशेच्या विरोधात मी एक दिशा देण्याचं काम मला वाटतं मी करू शकतो. जे 15 वर्षात मी कात्रज पॅटर्न राबवला आहे तोच कात्रज पॅटर्न मला पुणे शहरामध्ये राबवायचा आहे. मग तो विकासाच्या माध्यमातला असू द्या किंवा इतर सगळ्या विषयातला असू द्या, तो मी मला वाटतं एक चांगल्या पद्धतीचं काम मी पुणे शहरामध्ये अपक्ष विरोधी पक्ष असताना सुद्धा मी 15 वर्षात विरोधी पक्षामध्येच आहे. पण विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा मी माझ्या भागाचं जे काय नाव आहे हे पुणे शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पोहोचवले. आणि एक अपक्ष म्हणून जरी मी इकडं असलो तरी मला वाटतं की पुणेकरांचे प्रश्न, मला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांच्या प्रश्नावरती, देशाचं सुद्धा मला तेवढंच महत्त्व आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर पुण्याचे प्रश्न.